आफ्टरनून पॅरिस. आता आपण चाललोय आयफिलच्या रिव्हर क्रूजला. खूप वेगळा एक्सपिरियन्स घेणार आहोत, डे टूर करणार आहोत. चला तर माझ्या मागे तुम्हाला हे तिकीट घर दिसतंय. तुम्ही इथे येऊन सुद्धा तिकीट काढू शकतात आणि ऑनलाईन सुद्धा आपल्याला तिकीट घेता येते. आणि या रिव्हर क्रूजचं तिकीट आहे 18 युरो आणि 1 आवरची ही क्रूज आहे. आपण आता चाललोय क्रूज मध्ये. आपण आलोय आता क्रूजवर आणि दुपारी 3ची आपली ही क्रूज आहे. माझ्या मागे तुम्हाला दिसतोय आयफिल टॉवर. आणि आता आपण 1 तासात ह्या क्रूजने आपण पूर्ण सिटी फिरणार आहोत. एक एक आपण मॉन्युमेंट बघणार आहोत. खूप छान सनी डे आहे, मस्त एन्जॉय करूया. आणि आत्ता हे दुपार आहे, पण संध्याकाळ नंतर आयफिल टॉवरला लाईट लागतात, ते बल्ब्स लागतात. ते दर 1 तासाला असतात आणि ती 5 मिनिटांनी लाईट अशी ब्लिंक होत असते आणि तो खूप छान नजारा असतो बघायला. मस्त मस्त इव्हनिंग आणि डे टूर मस्तच आहे. या रिव्हर क्रूजवर जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश, हिंदी, अरेबिक, इटालियन, रशियन, पोलिश, डच, चायनीज, जापनीज, कोरियन ह्या 14 लँग्वेजेसमध्ये ऑडिओ गाईड असतं. मेन मॉन्युमेंट ह्यानी कव्हर करतात. दिवसाचीच टूर करायला जास्त मजा आहे हा.
सकाळच्या ज्यात उजेडात खूपच छान व्ह्यू दिसतं. एक एक ब्रिज, त्याचं कार्विंग सुद्धा खूप छान दिसते. इंग्लिश मूवी अंडर पॅरिस जी नेटफ्लिक्सवर नुकतीच रिलीज झाली आहे ती ह्या सीन रिव्हरवर शूट केली आहे. बापरे, हे लुव्र म्युझियम एवढं मोठं आहे, म्हणजे काल मी इथे गेलेले अगदी मला दिवससुद्धा पुरला नसता, एवढं मोठं आहे. तरी मी जेमतेम 5-6 तासच तिथे फिरू शकली, पण खूप प्रचंड मोठं आहे हे. आणि ह्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी इथे देते, तुम्ही नक्की तो सुद्धा व्हिडिओ बघा, खूपच सुंदर आहे. आणि इथे ज्या आपल्याला आजूबाजूला ज्या बोटी दिसत आहेत त्या लंच रेस्टॉरंट, डिनर रेस्टॉरंट, ब्रंच रेस्टॉरंट अशा या बोटी आहेत. आणि तुम्ही ते ऑनलाईन सर्च करू शकता, त्यांचे मेनू असतात, म्हणजे मेनूचे रेट आहेत की ब्रंचसाठी एवढं, लंचसाठी एवढं, डिनरसाठी. ते तुम्ही जर जायचं असेल तर आपण नेटवर सर्च करून जाऊ शकतो.
इथे आपल्याला दिसतं हे नॉट्रेडम कॅथेड्रल आहे. 2019 मध्ये याला आग लागलेली, त्यामुळे 5 वर्ष हे बंद ठेवावं लागलं. डिसेंबर 2024 पर्यंत रिओपन करायचा ह्यांचा प्लॅन आहे. इथे काहीतरी शूटिंग चाललेली दिसते. थांबा, आपण काहीतरी गंमत करूया. हा, लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन. नॉट्रेडेमचे हे चर्च इथून दिसतंय. जो अर्धा भाग मागे जो जळाला होता ते अजूनही काम चालू आहे. ते आपल्या इथे मागे दिसतंय हे. €18 ही रिव्हर क्रूज आहे आणि ही खरंच खूप वर्थ आहे, खूप वर्थ. म्हणजे जेव्हा आपण पॅरिसला येतो तेव्हा जसं आपण आयफेल टॉवर बघायला जातो तशाच बरोबर ही रिव्हर क्रूजसुद्धा करायलाच पाहिजे. कारण तुम्हाला 1 तासात इतकी छान सुंदर सिटी आणि बघता येतं आणि सकाळचा व्ह्यू आणि रात्रीचा व्ह्यू खूप वेगळा आहे. म्हणजे दोन्ही व्ह्यू बघायलाच पाहिजे. नाईट व्ह्यूमध्ये तुम्हाला नाईट रेस्टॉरंट्स दिसतात, ते नाईट व्ह्यूमध्ये खूप छान दिसतात आणि सकाळची जे ती सिटी खूप छान दिसते. क्लिअरली आपल्याला कळतं काय काय मॉन्युमेंट आपल्याला याच्यात दिसतात. खूप छान आहे. म्हणजे अजिबात मिस नका करू. आलात की ही क्रूज आपल्याला करायचीच करायची आहे. आता इथून ही क्रूज आपली टर्न होते, म्हणजे रिटर्न परतीचा प्रवास करते. साधारण अर्धा तास झालाय आपल्याला ही. आपण आता इथून फिरतोय आणि आता इथे रिटर्न टर्न मारते.
आता आपण थोडासा दुसऱ्या रूटने म्हणजे आपण येताना त्या रूटने आलो, आता ह्या रूटने असं रिटर्न चाललोय. तुम्ही जर नीट व्हिडिओ ऑब्झर्व केला असेल तर दिसून येईल की आतापर्यंत जेवढे ब्रिजेस आले त्यात सगळ्यात नाविन्य आहे. एकही सेम टू सेम नाही आहे. प्रत्येक ब्रिजमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. मस्त आहे, खूप मस्त आहे. दिसतोय आता इथून आपल्याला हा टॉवर माझ्या मागे. आपण त्याला बाय बाय करणार आहोत. बाय बाय. आयफिल टॉवरची ही सेन रिव्हर क्रूज इतकी सुंदर, इतकी छान आहे. म्हणजे 1 अवरची आहे पण पूर्ण तुम्हाला सिटी टूर करवते. खूप छान आहे. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही पॅरिसमध्ये याल आयफिल टॉवर आणि ही रिव्हर क्रूज नक्की करा. आणि माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की एक लाईक शेअर कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.